पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांना पत्रकार भवनात अभिवादन. ASP किशोर काळे यांचं व्याख्यान. पत्रकार दिनानिमित्त धुळे जिल्हा परिषदेत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन. पत्रकारांचा केला सत्कार. HFHU व्हिजनतर्फे पत्रकार दिनानिमित्त मणियार जमातखाना येथे पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा संपन्न. जामोद जिनिंग दत्ता फॅक्टरी यांनी प्लॉट्स पाडलेला भूखंड माझ्या आजोबांचा. भाजयुम शहराध्यक्ष आकाश परदेशी यांचा दावा. आणि धमाने सरपंच अपात्र असल्याचा धुळे जिल्हाधिकारींचा निकाल. तक्रारदार रमेश बैसांनी यांनी मानले आभार. पत्रकार दिनानिमित्त धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार भवनात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण आणि प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आलं. तसेच अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचं पत्रकार व पोलीस यांच्यातील समन्वय या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान देखील यावेळी संपन्न झालं. किशोर काळे यांनी विविध मुद्द्यांच्या आधारे विषयाची मांडणी करीत उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केलं. काळे म्हणाले की पोलीस आणि पत्रकार हे दोघेही अनेक अडीअडचणींचा सामना करत समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव झटत असतात. पत्रकार व पोलीस यांच्यात बऱ्याच बाबतीत साम्य असतं. त्यामुळे पोलीस आणि पत्रकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटल्यास वावगं ठरू नये, असं प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केलं. पूर्वी मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडिया हा एकमेव मीडिया होता. नंतर इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कन्व्हर्ट झाला. त्यानंतर सोशल मीडिया आला आहे. मीडियाचं नाव काहीतरी ठेवलं तरी ओपिनियन मीडियाचं महत्त्व आपल्याला दुर्लक्षित करता येणार नाही, असं देखील काळेंनी सांगितलं. खरंच या ठिकाणी जे सांगितलं गेलं फक्त एक पोलीस अधिकारी म्हणून नाही, तर पोलीस आणि पत्रकार ह्या खरं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मला वाटतं. त्याचं कारण पोलीस म्हणून जी काय आम्हाला कायद्यानं घालून दिलेली चाकोरी आहे त्याच्यामध्ये ओरिजिनल आपल्याला माहिती असेल मेजर क्रिमिनल लॉमध्ये ICC, CRPC, एव्हिडन्स ज्याला आम्ही म्हणायचो. नवीन याच्यामध्ये आता ते भारतीय न्याय संहिता, त्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम, म्हणजे त्याची फक्त नावं बदलली नाही तर त्याच्यामध्ये बराचसा असा आमूलाग्र बदल देखील झालेला आहे. आणि हे आणि याच्यासोबतच इतरही राज्य अथवा केंद्र शासनाने जे घालून दिलेले नियम आहेत, कायदे आहेत, त्याचं अंमलबजावणी करण्याची मूलतः जबाबदारी आमच्यावरती असते. परंतु ती अंमलबजावणी होत असताना त्याच्यामध्ये काही सुधार होत आहेत का, त्याच्यामध्ये काही गोष्टींचा अतिरेकही होत नाहीये ना, हे स्क्रुटिनाइज करण्याची जबाबदारी किंवा ह्याची पडताळणी करण्याची जबाबदारी मला वाटतं निश्चितच मीडिया या नात्यानं प्रिंट मध्ये तो प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा आजच्या युगामध्ये सोशल मीडिया असेल, या सगळ्या मीडियावरती आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे हा निश्चितच एका जरी नाण्याच्या दोन बाजू असतील तरी परंतु त्या बाजूमधला बॅलन्स जेवढा चांगला असेल, त्याच्यामध्ये जेवढा समन्वय असेल तेवढंच एक चांगलं चित्र समाजापर्यंत जातं असं मला वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही जेव्हा काम करत असतो जिल्हा पातळीवरती मी असेल, पोलीस अधीक्षक साहेब असतील किंवा आणखी आमची खाली पोलीस स्टेशन लेवलला गेल्यानंतर डिवायसी साहेब बसलेले आहेत, त्यांच्या खाली पोलीस स्टेशन लेवलला वेगवेगळी यंत्रणा असते. परंतु प्रत्येकाच वेळेस त्या संबंधित यंत्रणेकडून आम्हाला जेन्युइन फीडबॅक मिळेलच असं सांगता येत नाही. बहुतांश केसेसमध्ये असेल इथं बसलेल्या आपल्यापैकी कित्येक तरी असे माझे पत्रकार मित्र आहेत की एखादी घटना घडल्यानंतर अगदी साधा उदाहरण ट्रॅफिक जॅमचं जरी घेतलं तर इमिडिएटली अगदी लगेच साहेब असं झालेलं जर आपण थोडं लक्ष घाला असं सांगणारा फोन कधी अगदी रात्री जर आला तर माझी सवय आहे मी तो घेतो आणि निश्चितपणे त्याच्यावरती जी काही ऍक्शनेबल गोष्ट आहे किंवा जी काही कृती आहे ती त्या घटनांकडून केली जाते. त्यामुळे हा जो फीडबॅक जो अपेक्षित असतो मग तो प्रकरणी आहे अगदी छोट्या मोठ्या घटनांपासून तर गंभीर घटनांपर्यंतचा तो फीडबॅक जो तुमचा पत्रकारांकडून आम्हाला मिळत असतो तो निश्चितच तेवढाच महत्वाचा असतो. त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं आपल्याला आम्ही आमचे कान, नाक, डोळे म्हणजे आपल्याला माहिती की आपली पंचेंद्रिय आहे, त्या पंचेंद्रियांचं जे काम असतं आपल्याला ज्या चालू आहेत गोष्टी त्या घडामोडींचं ज्ञान करून देणं, मला वाटतं निश्चितपणे प्रशासनाला, फक्त पोलीसच नाही तर एकंदरीत प्रशासनाला, या ठिकाणी राजकारणी पण आहेत, या ठिकाणी सुशीलजी पण आहेत, नाना पण आहेत आणि आपण जरी असो तरी उद्या जाऊन आपण जे पण काही काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला देखील समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचं ज्ञान करून देणं किंवा नेमक्या समाजाच्या अपेक्षा काय आहेत याची माहिती करून देणं आणि त्या अनुषंगाने ज्या काही उपाययोजना केल्या जातात त्या खरंच परिणामकारक आहेत किंवा नाही याची परिणामकारकता तपासण्याचं काम मला वाटतं निश्चितपणे मीडियाच्या माध्यमातून होतं. मीडियाविषयी बोलायचं झालं तर भरपूर गोष्टी आहेत. अगदी सुरुवातीच्या काळात आपण दर्पणचा उल्लेख केला म्हणजे प्रिंट मीडिया हा एकमेव मीडिया होता
नंतर जसं जसं टेक्नॉलॉजी बदलली तसं तसं तो मीडिया हळूहळू इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कन्वर्ट झाला. कन्वर्ट मी सगळ्याच नाही, परंतु त्यात इलेक्ट्रॉनिक मीडियाचा एक नवीन पार्ट आला. त्याच्यामध्ये आता हल्ली युट्यूबचा पण जमाना आहे, त्याच्यामुळे काही युट्यूबवरती पण आपण त्या ठिकाणी पत्रकारिता करणारे आपले बांधव आहेत. आणि सोबतच त्याच्याही पुढचा प्रकार जो की कदाचित तुमच्या माझ्या नियंत्रणाच्या किंवा आपल्या ह्याच्या बाहेरचा पण आहे असं म्हणलं तरी हरकत नाही, सोशल मीडिया, ज्याच्यामध्ये फक्त व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा इंस्टाग्राम याच्यासारखे सोशल मीडिया ऍप्सच नाही, तर त्याच्याही पलीकडे जाऊन जे काही घडतंय कुठल्याही घटनेविषयी त्या ठिकाणी मतप्रदर्शन करणं आणि मग ते मतप्रदर्शन कुठल्या पद्धतीने कसं व्हायरल होईल, म्हणजे ट्विटच्या माध्यमातून असेल किंवा आणखी कुठल्या माध्यमातून, हे आजकाल खरं तर तुमच्या माझ्या हातात नाही. त्यामुळे तो पण मला असं वाटतं निश्चितपणाने मीडियाचाच एक प्रकार आहे, कारण त्याला नाव मीडियाचंच आहे. मीडिया म्हणजे काय, एका घटनेची किंवा कुठल्याही गोष्टीची माहिती इतरांना करून देणारा माध्यम म्हणजे मीडिया. सो त्यामुळे निश्चितच सोशल मीडिया देखील आजच्या युगामध्ये तेवढंच महत्त्व बाळगून आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचं माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे हे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचा पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांतर्फे सत्कार करून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार दैनिक सकाळचे जिल्हा प्रतिनिधी निखिल सूर्यवंशी, दैनिक लोकसत्ताचे संतोष मासुळे, DYSP राजकुमार उपासे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे हिलाल माळी, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र सोनवणे, कवी जगदीश देवपूरकर, दैनिक शोधयात्रा आणि न्यूज 24 महाराष्ट्राचे संपादक मिलिंद बैसाने, ज्येष्ठ पत्रकार दिलीप विभांडिक, महेश घुगे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सुशील महाजन, दैनिक आपलं नवराज्याचे संपादक सुनील पाटील, सिटी चॅनलचे संपादक नूरखान पठाण, दैनिक व्यंगनगरीचे संपादक राजेंद्र सोनार, कॉम्रेड नाना पाटील, दैनिक गरुड सम्राटचे संपादक पुरुषोत्तम गरुड, दूरदर्शनचे प्रतिनिधी नितीन जाधव, भूषण चिंचोरे, समाधान शेलार, डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे, तिरुपती मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सुनील चौधरी, छोटूलाल मोरे उपस्थित होते. या कार्यक्रमाला पत्रकार बांधवांसह नागरिकांचीही मोठी उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, सचिव सचिन बागुल, कोषाध्यक्ष तुषार बापना, प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट, कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक मोहन मोरे, रवींद्र नगराळे, राजेंद्र भावसार, पुरुषोत्तम पाटील, गोरख गर्दे, शरद वेंदे, राकेश गाळणकर, पंकज पाटील, आकाश सोनवणे, दीपक शिंदे, जमील इसूफ शाह, अजिंक्य देवरे, दीपक वाघ, दिनेश निकुम, दिग्विजय गाळणकर, धनंजय गाळणकर, भास्कर फुलपगारे, प्रीतम सूर्यवंशी, निलेश परदेशी, योगेश पाटील, मधुकर मिस्त्री, आनंद जोशी, सुभाष वाघ, चेतन पंडित, राम निकुम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक उपाध्यक्ष अतुल पाटील यांनी केलं, तर आभार अध्यक्ष मनोज गर्दे यांनी मानले. सूत्रसंचालन सचिव सचिन बागुल यांनी केलं. आमच्या अंगावर गर्दी नसते, तुम्हाला काही मर्यादा असतात, कायद्याच्या चापोरीतच तुम्हाला काम करावं लागतं. आम्हाला चापोरी सोडून नाही म्हणता येणार, पण एक वेगळ्या पद्धतीने आम्ही कोणाला मदत करू शकतो. एखाद्याला न्याय द्यायचा असेल, एखाद्याचं काही काम असेल, तर पोलीस आणि पत्रकार यांचा समन्वय जर असला तर गरिबाचं, पीडिताचं काम करणं अत्यंत सोपं जात असतं. तर तसंच दुवा घेण्याचं काम आमचे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे नेहमी करत असतात. याचा एक आज आवर्जून उल्लेख करावा वाटतो, कारण सार्वजनिक जीवनात वावरताना ते फक्त वृत्तपत्रच नाही चालत, तर ते इतरांना पण असं सुख असेल, दुःख असेल, तर त्या माध्यमातून ते मदत करत असतात. त्याचा अनुभव आम्ही खुद्द घेतलाय. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे सगळे म्हणजे आमची दुसरी पिढीच आहे पत्रकारिता क्षेत्रामध्ये, तर आमच्या वडिलांचे सगळे सहकारी येते तुमच्या आजूबाजूला जे बसलेले आहेत. तर त्यांचा माझे गुरुवर्य म्हणून मी उल्लेख करेन ते आदरणीय बाबासाहेब माहिती घुगे. दुसरे गुरुवर्य माझे मी जे वकील आहेत, आता जे बावनकशी नावाचं एक छान साप्ताहिक, दर्जेदार साप्ताहिक चालवायचे, ते आता वकील क्षेत्रामध्ये आहेत. त्यांची आम्हाला नेहमी वेळोवेळी मदत असते. ॲडव्होकेट दिलीपजी विभाटे आणि आमच्या वडिलांचे एकदम जवळचे सहकारी होते त्या काळाचे. ते म्हणजे एक वेगळं जीव लावायचे त्यांना. ते छायाचित्रकार, व्यंगचित्रकार राजेंद्रजी सोनार आणि मिलिंद दादा पैसाने. तर जग जे आहे, श्रवराज्य आणि मिलिंद दादा पैसाने यांचं काय नातं आहे,
तर ते वेगळं सांगायची गरज नाही. आणि निखिल दादा सूर्यवंशी हे सकाळचे जरी ब्युरोची बसले काही असले पण ते पहिले माझे सहकारी आहेत, माझे एकदम. आणि त्याच्यामुळे हा जो मोठेपणा आहे हा पत्रकारितेतला मोठेपणा आणि तो इतर सगळ्या क्षेत्रामध्ये मला वाटतं मानदंड असावा आणि तो ठेवावा की जेणेकरून हा परिवार आणि कुटुंब आहे असं त्याच्यातनं एक संदेश या ठिकाणी खरोखर गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे मनोज भाऊ असो, अतुल भाऊ असो आणि इव्हन म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर आमचे सहकारी मिलिंदभाई साणे सर, त्याच्यानंतर नूर, ते अक्षरशः खरोखर खाली या ठिकाणी गेले. हा म्हणजे फार मोठी ताकद लागते या सगळ्या गोष्टींना. त्याच्यामुळे ही मुद्दामून एक गोष्ट सगळ्यांच्या निदर्शनास मला आणायची होती. आता राहिला मूळ विषय की पोलीस आणि पत्रकार याचे संबंध कसे असले पाहिजे. तर सर मी कायम ज्यावेळेस पत्रकारिता केली, जवळपास आता मला 22 वर्ष पूर्ण होती, तर मी कायम गाणीच्या रूपाने या विषयाकडे बघत असतो. म्हणजे कुठल्याही चित्रपटामध्ये ते काय कळवा चौथ किंवा काय ते असतं किंवा ती गाणी जी असते तर ती अशी धरली की मग आपण समोरच्याकडे तिकडनं कसं पाहिजे आणि काय दिसतं आणि आपण काय केलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी कायम प्रशासनाकडे पाहत आलेलो आहे. मी आपल्याला जरूर सांगतो की सर 22 वर्षात माझं एकाही अधिकाऱ्याची कधी नितुष्ट झालं. कारण आपण जे म्हटलात, आपण एका मुद्द्याला स्पर्श करून गेलात की आपण समोरच्याकडे कसं पाहतो. म्हणजे तुम्हाला मी स्पष्ट सांगायला हरकत नाही, काही गोष्टी माझ्याही पत्रकारितेमध्ये मला अशा लक्षात आल्या. एक मिलिंद दांडे नावाचे जिल्हा परिषदेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी होते. सर ते स्वच्छता अभियान त्या काळामध्ये सुरू झालं होतं आणि ते सरपंचाला चेक देण्यासाठी सुद्धा 100 रुपये घ्यायचे, 500 रुपये घ्यायचे. म्हणजे ग्रामपंचायतीनुसार ते ठरवायचे. आणि विषय असा होता की ते माझे चांगले मित्र होते. मग तिथल्या संपूर्ण स्टाफला असा विषय पडायचा की या माणसाकडे येणारी सगळी मंडळी ही पैसे मागणारी किंवा तीच असते, मग हा पण त्याच्यातच आहे. मग 3 महिने 4 महिने हा सगळा गैरसमज सुरू राहिला. पण मला त्याचा काही फरक पडला नाही. कारण मला माहिती आहे ती गाणी अशी आहे की ती आज ना उद्या ती पारदर्शकता स्पष्ट करणार. त्या गाणी हे देण्यामागे फार मोठा मतितार्थ आहे माझा सांगायचं तात्पर्य. तर नंतर त्या कर्मचाऱ्यांचं असं लक्षात आलं सर त्यांच्याकडून मी जिल्हा परिषदेचा कायदा शिकलो. म्हणजे तो इतका हुशार माणूस होता. म्हणजे मी हे सांगायचं तात्पर्य असं होतं की आपण पत्रकारिता करताना बघा ही सगळी जी मंडळी असते जी या व्यवस्थेमध्ये अधिकारी पदावर येते तर त्यांची खुर्ची घटनादत्त असते आणि ती संविधानिक असते. आपण ती खुर्ची बघायची का तो व्यक्ती बघायचा हे आपण ठरवलं पाहिजे, हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट तो व्यक्ती येतो ना तो असामान्य असं किंवा या गोष्टी नसतात, त्याच्या मागे त्याचा खूप अभ्यास असतो, कष्ट असतात. पण ही व्यवस्था काय हा चर्चेचा वेगळा भाग आहे. पण ती व्यवस्था लक्षात ठेवून आपण जर त्या गोष्टीकडे जर पाहत राहिलो तर मी त्या माणसाकडून जिल्हा परिषदेचा कायदा शिकलो, बाकीच्या गोष्टीत मी पडलो नाही. तसंच शशिकांत शिंदे साहेब या ठिकाणी होते, अनेक अधिकारी होते, पण ते पण माझे तितकेच जवळचे होते, तितकेच मित्र होते. कारण मी त्यांच्याकडून मला काय शिकायचं मी तेवढ्याच अँगलने हे सगळे संबंध प्रस्थापित करत राहिले. गोकुळ मवारे साहेब होते, अण्णा साहेब मिसाळ होते, प्रकाश महाजन साहेबांचं तर कोणाशीच पटायचं नाही. ते मला म्हणायचे हा डाव्या चळवळीतला आहे, हा कॉम्रेड आहे, ते मलाही म्हणायचे. पण मला बसवल्याशिवाय चर्चा केल्याशिवाय ते काही गोष्टी पुढे जायच्या नाही. सांगायचं तात्पर्य काय की सर जे म्हटले की आपण कसं प्रेझेंट होतो. तुमच्या खात्यात पिंपरी चिंचवड येथे PSI म्हणून हजर झालेला आहे. मी त्याला तेच सांगितलं की पत्रकार आणि पोलीस हे काही वेगळे नाहीत. नाण्याच्या ह्या 2 बाजू आहेत. पत्रकारांना कायद्याने काही अधिकार प्राप्त नसतात. त्यांचं स्वतःचं स्किल वापरून त्याला एखाद्या घटनेचा शोध घ्यावा लागतो आणि त्याच्यासाठी प्रशासनाची त्याला मदत घ्यावी लागते. सुदैवाने तुझ्या खात्यात दाखल झालेला आहे, तुला कायद्याने अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि तुम्हाला असं उत्तम असं प्रशिक्षण सुद्धा दिलं गेलेलं आहे. आणि अशा या सगळ्या गोष्टींचा तू जर योग्य पद्धतीने वापर केला तर अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये योग्य पद्धतीने न्याय देण्यासाठी तुझी प्रामाणिकपणे मदत होऊ शकते. एवढा सल्ला मी त्याला दिला आणि त्या पद्धतीने आता त्याचं भविष्यात कसं कामकाज होईल ते आज काय सांगता येणार नाही, पण त्याचा रिझल्ट निश्चितच येईल. म्हणून आजच्या या प्रमुख व्याख्यानानंतर मला बोलायची या ठिकाणी अध्यक्षपदाला संधी दिली
म्हणून मी पत्रकार संघाचे आभार मानतो आणि मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. पत्रकार दिनानिमित्त धुळे जिल्हा परिषदेच्या बिरसा मुंडा सभागृहात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सांज दैनिक खान्देश मैदानचे मुख्य संपादक मनोज गर्दे, उपाध्यक्ष तथा सांज दैनिक श्रमराज्याचे संपादक अतुल पाटील, सचिव तथा मी महाराष्ट्र चॅनलचे कार्यकारी संपादक सचिन बागुल, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा दैनिक लक्ष महाराष्ट्राचे निवासी संपादक रवींद्र इंगळे, दैनिक आपलं नवराज्याचे संपादक सुनील पाटील, दैनिक शोधयात्रा आणि न्यूज 24 महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक मिलिंद बैसाने, कोषाध्यक्ष तथा दैनिक रयतेचा आवाजचे संपादक तुषार बापना, प्रांतिक प्रतिनिधी तथा स्वाभिमानी न्यूज चॅनलचे संपादक प्रकाश शिरसाट, कार्यकारिणी सदस्य तथा सम्यक विचारचे संपादक प्राध्यापक मोहन मोरे, दैनिक सांज सम्राटचे संपादक रवींद्र नगराळे, दैनिक लक्ष महाराष्ट्राचे मुख्य उपसंपादक पुरुषोत्तम पाटील, दैनिक सकाळचे प्रेस फोटोग्राफर गोरख गर्दे, दैनिक महाराष्ट्र शोधयात्राचे प्रेस फोटोग्राफर शरद वेंदे, मुक्त पत्रकार राकेश गाळणकर, दैनिक स्वतंत्र भारतचे मुख्य व्यवस्थापक पंकज पाटील, दैनिक आधुनिक केसरीचे जिल्हा प्रतिनिधी आकाश सोनवणे, दैनिक A1 न्यूजचे उपसंपादक दीपक शिंदे, पब्लिक समाचार पत्रिकाचे संपादक जमील युसुफशाह, दैनिक गरुड सम्राटचे प्रेस फोटोग्राफर अजिंक्य देवरे, राज्य कारभार न्यूजचे संपादक दीपक वाघ, दैनिक दे दणकाचे उपसंपादक दिनेश निकुंभ, दैनिक समाज सारथीचे संपादक भास्कर फुलपगारे, दैनिक स्वरागिणीच्या संपादिका प्रीतम सूर्यवंशी यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते. इन्फॉर्मेशनसाठी माझ्याकडे दोघं दिवसांचा जो नंबर होता की त्यांना मेसेज केला की असा असा पत्रकार दिवस आहे, धुळ्यामध्ये साजरा होतो बघा आणि प्रत्येक जिल्ह्याची परंपरा वेगळी असते. नक्की मला कॉलेज रिस्पॉन्स आला आणि आपण कमी वेळेतच चांगलं रिस्पॉन्स आला, त्याबद्दल फार चांगलं वाटतंय. सर्वप्रथम आज या पत्रकार दिनानिमित्त आपण सर्वांचं आणि या क्षेत्रामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली जी कोणी कॉन्ट्रीब्युशन करत असाल आपल्याही सोबत आपले सहकारी सर्वांनाही शुभेच्छा. जनरली असं होतं की पत्रकारांचा दिवस पत्रकार साजरा करतात किंवा सिव्हिल सर्वंट दिवस सिव्हिल सर्वंट साजरे करतात किंवा तसेही आपापलं आपण करतो, पण मला असं वाटतं की आपलं सगळ्यांचं महत्त्व हे एकमेकांशी निगडीत आहे. म्हणजे आपण मीडिया हा लोकशाहीचा एक चौथा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून त्याला संबोधतो, फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी. आणि आम्ही जेव्हा आमच्या वेळेस आजच्या 7-8 वर्षा अगोदर UPSCची तयारी सुरू केली. आता UPSC ही भारताची सर्वात कठीण परीक्षा, तर त्याच्यामध्ये वृत्तमानपत्राचं वाचन हा इतका अविभाज्य घटक राहिलेला आहे आमच्या तयारीसाठी. म्हणजे या देशातला कोणताही IAS IPS अधिकारी कोणालाही भेटा तो हे म्हणू शकत नाही की शक्यतो त्यांच्या जीवनात वृत्तमानपत्र योग्य वयात योग्य वेळी योग्य वृत्तमानपत्र हातात नसतं पडलं तर शक्यतो आम्ही या देशातली सर्वात कठीण परीक्षा पास करून आम्हाला जी जबाबदारी मिळते त्यामध्ये पोहोचू शकलो नसतो. माझ्यामध्ये आणि आपण या सगळ्या पत्रकारांना निमंत्रित केला. या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी 3 पिढीचे पत्रकार उपस्थित आहेत. आता आपलं आभार प्रमाणे अभिनंदन करतो. ज्येष्ठ पत्रकार पण संपादक पण आहेत, नवीन शिकाऊ पत्रकार पण आहेत. सर, एखादी चांगली गोष्ट जर घडणार असेल ना तर नेहमीच हा धुळे जिल्हा आणि धुळे जिल्ह्यातील पत्रकारिता दृष्टिकोन आम्ही सतत उभी असणार. चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटाच्या नाती जशी आपण काठी मारतो तशा प्रकारची ही पत्रकारिता आहे. फक्त त्यांना तुम्ही कसे प्रूव्ह करता किंवा तुम्ही कसे सामोरे जाताय याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. हा झाला पत्रकारितेचा भाग. दुसरा भाग मी सरांच्या बाजूचा सांगणार आहे. मागच्या वर्षी मी नाशिकला DI होतो त्यावेळेला सर कळवणला होते. फक्त फोनवर बोलणं होतं की देशभरातील जे IAS प्रोबेशनरी आहेत ते कळवणला आलेले होते आणि त्यांना कळवण तालुक्यातलं किंवा ट्रायबल भागामधलं जे काही चांगलं काम आहे ते दाखवायचं होतं. सरांना मी बघितलेलं नव्हतं, त्यांनी मला बघितलेलं नव्हतं. फक्त आमच्या DI आपल्या त्याच्या कॉलवरती पण आम्ही जो आपला ACDचा ग्रुप असतो त्याच्यावरून आम्ही एकमेकांशी कनेक्ट झालो आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला हे देश पातळीवरती पोहोचवायचं आहे. तर सरांनी जे काही गेल्या 3 दिवसामध्ये त्या सगळ्या IAS ऑफिसरांना जे जे काही चांगलं काम केलेलं होतं ते दाखवल्यानंतर
त्याच्यावाल्या बातम्या नुसत्या मराठी वृत्तपत्रामध्ये नाही तर मुंबईच्या अगदी इंग्रजी वृत्तपत्रांनी पण त्या प्रसिद्ध केल्या. ही झाली सरांची चांगली बाजू. त्यानंतर मध्ये बुलढाण्याला पण सर थोड्या दिवसासाठी होते. जसं त्यांना होमटाऊनमुळे इकडे यावं लागलं तसंच मलाही नाशिकवरून होमटाऊनमुळे इकडे यावं लागलेलं आहे. तर आता आपण एक अनुभव घेतला असेल की तुम्ही पुढे या, आम्ही 2 पावलं येतो. आपण 1 पाऊल पुढे गेलो तर 100% हे सगळं पत्रकार आपल्या चांगल्या कामावर पाठीवर ठेवण्यासाठी म्हणा किंवा आपल्या चांगल्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे आहे. मी कधीही कमी पडणार नाहीये. मला थोडासा अनुभव आलेला आहे. मी पुन्हा विषयी असं वैयक्तिक नाही बोलणार आहे. कधी कधी काही गोष्टी चांगल्या असतात परंतु त्या प्रेझेंट केल्या जात नाही आणि काही गोष्टी कुठेच नसतात पण त्या जास्त प्रेझेंट होतात आणि मग त्यातून कॉम्प्लिकेशन वाढतात. तसं काही घडणार नाही आपल्या बाबतीमध्ये. कारण आता सर्वांनी मान्य केलेलं आहे की आपण सुमोटो त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहात. आता ते आपल्याला आपल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीच्या पाठीमागे नेहमीच स्वतःहून राहतील असा मला विश्वास आहे. एका कार्यक्रमाला अतिथी प्रमुख म्हणून मला त्यांनी इन्व्हाइट केलं. पत्रकारितेचा कोर्स मी अजूनही सांगतो त्यावेळेला आणि जे आहे तिथे साक्षी 6 ते 7 मला वाटतं ते पुस्तक आहे. म्हटलं आणि तुम्हाला द्याव्याने सांग मथाळा कसा असला पाहिजे वृत्तपत्राचा, वाचक कुठून वाचतो, तो उजव्या बाजूने वाचतो का डावीकडनं वाचतो, तो कुठले पेज पहिले घेतो वाचताना, त्याचं लक्ष कुठे जातं, हे सगळं सांगत असतात. त्यामुळे या सगळ्या अभ्यासक्रमामध्ये म्हटलं मी अगदी तुम्हाला द्याव्याने सांगतो वृत्तपत्राचं धोरण ठरवणारा मालक कसं बनवावं म्हणून त्याच्यामध्ये कुठेच चाप करणं. आता केलं असेल तर मला माहित नाही का त्याच्यामध्ये अभ्यासक्रम हा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यालय. बातमी करायची म्हणजे तुम्ही रस्त्याने गेली एखादी घटना घडली, गटारीमध्ये झालं कुत्रं पडलं ती बातमी होते ना. माणूस कुत्र्यात जातो कुत्रा मागवतो ही पण बातमी होती. अशा बातम्या केल्याने एखाद्या वृत्तपत्रामध्ये काम करणारा हा पत्रकार नाही होत. त्याच्यात काही गोष्टी तुला शिकायला मिळतात. एखाद्या प्रशासनामध्ये एखादा अधिकारी चुकत असेल तर त्याला 2 शब्द सांगणे पण तिथे अनेक कॉम्पिटिशन होतात. यानेच कशी बातमी दिली शिवून सरकारने मला नाही मिळाली. ती स्पर्धा असली पाहिजे. ती स्पर्धा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. HFHU विजन अर्थात हर फर्ज हज उमराह या विजनतर्फे डिलाईट माय ट्रिपचे अब्दुल हफीज यांनी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. धुळे शहरातील नंदी रोड परिसरातील मनियार जमातखाना येथे दिनांक 6 जानेवारी रोजी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अब्दुल हफीज यांनी पत्रकार बांधवांच्या मेहनती, प्रामाणिक आणि मौल्यवान योगदानाचा गौरव करून त्यांचा सन्मान केला. पत्रकारिता हा एक पवित्र व्यवसाय आहे आणि आपण सर्वजण त्याचे रक्षणकर्ते आहोत. आम्ही प्रार्थना करतो की तुम्हाला अधिक यश प्राप्त हो आणि तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायाची सेवा करत राहो, अशा शुभेच्छा अब्दुल हफीज यांनी पत्रकार बांधवांना यावेळी दिल्या. याप्रसंगी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, दैनिक महाराष्ट्र शोधयात्रा आणि न्यूज 24 महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक मिलिंद बैसाने, दैनिक आपलं नवराज्याचे संपादक सुनील पाटील, दैनिक गरुड सम्राटचे संपादक पुरुषोत्तम गरुड, मी महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक सचिन बागुल, दैनिक लक्ष महाराष्ट्राचे मुख्य उपसंपादक पुरुषोत्तम पाटील, दैनिक महाराष्ट्र शोधयात्राचे उपसंपादक शरद वेंदे, दैनिक देहदनकाचे उपसंपादक दिनेश निकुम, दैनिक स्वतंत्र भारतचे मुख्य व्यवस्थापक पंकज पाटील, राज्य कारभार न्यूज चॅनलचे संपादक दीपक वाघ, दैनिक आधुनिक केसरीचे जिल्हा प्रतिनिधी आकाश सोनवणे, दैनिक A1 न्यूजचे संपादक दीपक शिंदे, द ग्रेट हिंदुस्तानचे संपादक अनीस खाटीक, पब्लिक समाचार पत्रिकाचे संपादक जमील शाह, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्यालयीन अधीक्षक सुभाष वाघ यांच्यासह पत्रकार बांधवांचा यावेळी आयोजकांतर्फे पेन आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाजी मोहम्मद अयूब होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर अध्यक्ष आकाश परदेशी यांनी आपल्या आजोबांचा भूखंड बळकावण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून सदर भूखंड प्रकरणी तपासणी करून तो आपल्याला मिळावा अशी मागणी केली आहे. या संदर्भात आकाश परदेशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असणारे पारोळा रोडलगत असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती धुळे याला लागून असलेली धुळे शहर येथील भूमापन क्रमांक 337 पैकी क्षेत्र हेक्टर 69 आर
ही जागा माझे आजोबा छबुसिंग गणपतसिंग परदेशी, माझी आत्या पुष्पाबाई विजयसिंग परदेशी यांच्या मालकीची होती. या भूखंडावर आज रोजी जामोद जिनिंग दत्ता फॅक्टरी यांनी प्लॉट पाडले आहेत. या भूखंडाबाबत सरकारी दप्तरात फेरफार नोंद क्रमांक 13/993 आणि फेरफार नोंद क्रमांक 1642 नुसार जामोद जिनिंग यांना विक्री केला आहे असं रेकॉर्ड दिसत आहे. परंतु याबाबत जुनं रेकॉर्ड शोधलं असता जाणून बुजून सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी गहाळ केलं असल्याचा संशय आहे. याबाबत तलाठी कार्यालय, रेकॉर्ड शाखा, खरेदी विक्री विभाग आणि नगर भूमापन कार्यालय येथे माहिती मिळण्याबाबत अर्ज केला आहे. माझे आजोबा, आजी आणि आत्या यांनी हा भूखंड कधीही विक्री केलेला नाही. याबाबत सरकारी दप्तरात खरेदी विक्री नोंदी मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. आज रोजी ज्या कंपनीच्या ताब्यात जमीन आहे त्यांच्याकडे जर या मिळकतीबाबत खरेदी विक्रीची कागदपत्रे अथवा मालक असल्याचे पुरावे असतील तर माझ्या कुटुंबाला द्यावेत, जेणेकरून मला कुटुंबाचं समाधान करता येईल. यासाठी मी लेखी निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना देत आहे. माझ्या कुटुंबाची आज रोजी हेक्टर 69 आर इतकी जागा शिल्लक आहे. नगर भूमापन कार्यालयात धुळे शहर फायनल प्लॉट क्रमांक 26 हा 1 दिवसात कोरोना काळात सरकारी कार्यालय बंद असताना कुणाच्या अर्जाने कामकाज झाले आहे. माझे आजोबा हे सन 2005 मध्ये मयत झाले आणि मिळकत पत्रिका 2020 मध्ये उघडण्यात येते. हा प्रकार धक्कादायक आहे. त्यामुळे प्लॉट खरेदी विक्रीतून मालकी हक्काबाबत फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. हल्लीचे जमीनधारक आणि धुळेकर जनतेला याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की धुळे शहर येथील भूखंड क्रमांक 337 फेरफार नोंद क्रमांक 13/993 आणि 16/782 या फेरफार नोंदी अथवा खरेदी विक्रीबाबत कागदपत्र असतील तर त्यांनी आकाश गणेश सिंग परदेशी, राहणार सूर्योदय कॉलनी धुळे या पत्त्यावर अथवा 91 30 29 33 39 या क्रमांकावर व्हॉट्सअप करावेत. याबाबत कागदपत्र प्राप्त झाल्यावर माझ्या वृद्ध आजी आजोबा यांची समजूत काढता येईल आणि याबाबत नव्याने माध्यमांद्वारे माहिती दिली जाईल. पत्रकावर आकाश परदेशी, सचिन पाटील, सागर परदेशी, रितेश परदेशी, जयेश परदेशी, दिनेश परदेशी, शुभम परदेशी, पंकज धात्रक, दादा कोळी, विनय बेहरे यांच्या आदींची नावे आहेत. आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहे. भूखंड 37 पैकी क्षेत्र 69 आर छबुसिंग गणपतसिंग परदेशी यांची माझे आजोबा असून त्यांची जागा असून ती जागेचं भूखंड जामोद जिनिंग दत्ता फॅक्टरी यांना विकण्यात आलेली असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण अधिकारी कर्मचाऱ्यांच्या फेरफारानुसार 13/993 16/882 नुसार हा जुना रेकॉर्ड तपासण्यात असून हे इथे फेरफार नोंदणी दिसत आहे. माझी कलेक्टर साहेबांना एकच नम्र विनंती आहे की बुवा ही फेरफार नोंदणी कधी त्यांनी खरेदी केली असेल तर त्यांचे खरेदी खत आमच्यासमोर सादर करावे. आम्ही त्या गोष्टीला मान्य असू, नसल काही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही कलेक्टर साहेबांना नम्र विनंती. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे तालुक्यातील धमाने येथील सरपंच श्रीमती मीनाबाई विठ्ठल ठाकरे यांच्या विरुद्ध नियमितपणे ग्रामसभा न घेतल्याबद्दल अपात्रतेची कारवाई करावी या संदर्भात माजी लोकनियुक्त सरपंच रमेश मोहन बैसाने यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी अर्ज केला होता. या तक्रारी अर्जावर दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी धुळे जितेंद्र पापळकर यांच्या न्यायालयासमोर कामकाज झालं. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सरपंच श्रीमती मीनाबाई विठ्ठल ठाकरे यांना यापुढील कालावधीकरता पंचायतीचा सरपंच म्हणून चालू राहण्यास किंवा पंचायतीच्या सदस्यांच्या पदांच्या उरलेल्या कालावधीसाठी असा सरपंच किंवा उपसरपंच म्हणून निवडला जाण्यास अपात्र घोषित करण्यात येत असल्याचा निकाल दिला. मुंबई ग्रामपंचायत सभांबाबत नियम 1959 चा नियम 3 व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 36 अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी हा निकालाचा आदेश पारित केला. या निकालाचे तक्रारदार माजी लोकनियुक्त सरपंच रमेश मोहन बैसाने यांनी स्वागत करून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आभार मानले आहेत. मी रमेश मोहन बैसाने, माजी सरपंच ग्रामपंचायत दमाने तालुका जिल्हा धुळे, आज येथे जिल्हाधिकारी साहेब कार्यालयांच्या समोर आम्ही दमाने गावातील लोकनियुक्त सरपंच हे पद अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन दिलेलं होतं किंवा अर्ज केलेला होता.
तरी ते गेल्या 5-6 महिन्यापासून आमचं हे मॅटर जिल्हाधिकारी साहेबांसमोर मांडण्यात आलेलं होतं. परंतु प्रथमतः मी जिल्हाधिकारी साहेबांचे आभार व्यक्त करतो की आम्हाला 3/1/2025 रोजी आमच्या आता सरपंच अपात्र झालेला असे एक पत्र दिलं आणि त्यांना अपात्र करण्यात ठरवलं, तर आम्हाला यश आलं. तरी आम्ही सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. कलेक्टर साहेबांचे पण पुनश्च आभार व्यक्त करतो. या मॅटर मागे आम्हाला सपोर्ट म्हणजे आज भावासारखे खंबीरपणे शंकरांना उभे राहिले आणि त्यांची सर्व टीम आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा त्यांचे पूर्णच आभार व्यक्त करतो. आणि जे कामकाज जे अनियमितता चालली होती ग्रामपंचायतमध्ये, ती मनमानी कारभार असा एक सरपंच व त्यांचा मुलगा सतीश विठ्ठल ठाकरे हे करत होते. परंतु आज दमान्यात एक अनियमितता व गरीब लोकांचा गोरगरिबांचा प्रश्न सुटत नव्हता. परंतु आज जिल्हाधिकारी साहेबांनी सरपंच पदे अपात्र केल्यामुळे नवीन सरपंच आता उपसरपंच यांच्याकडे कारभार देण्यात यावा व त्या उपसरपंचांनी योग्य गरीब माणसाला योग्य तो निर्णय द्यावा अशी आम्ही त्यांच्याकडनं ग्वाही व्यक्त करतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.